हरी. रामकृष्ण हरी. शुभ सकाळ झालेली आहे. मस्त बघा पाऊस पडतो आहे आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप भरभरून शुभेच्छा आणि खूप भयंकर पाऊस. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप पाऊस चालू आहे बाहेर. मला असं वाटतं की आवाज आमचा येते का तुमच्यापर्यंत? नक्कीच येत असेल. तर तुम्हाला कळत असेल हा व्हिडिओ आम्ही कशासाठी बनवतो आहोत. तर थंबनेल बघून तुम्हाला नक्की कळलं असेल की हा व्हिडिओ आम्ही कशासाठी बनवतोय. ते तुमचं चालू करतो आता. आम्ही त्या विषयापर्यंत येऊ. त्याच्या आधी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अजून एकदा. आणि तुम्ही सगळे कसे आहात? बरे आहेत ना? नक्की आम्हाला कमेंटमध्ये भरपूर कमेंट करा या व्हिडिओचा खाली, बरोबर की नाही. आणि आम्हाला कळलं पाहिजे की हा व्हिडिओ कोण कोण बघतायत. सर्वांनी कमेंट केल्या पाहिजे. आणि चला आता आम्ही विषयाकडे वळणार आहोत की हा व्हिडिओ आम्ही का बनवत आहोत. की फायनली आमचं चॅनल आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे. ममता अनामिका ब्लॉग. येस, ममता अनामिका ब्लॉग हे चॅनल जे आहे ते आमचं मॉनिटाईज झालं आहे. ममता अनामिका, करेक्ट. पण ते आम्ही आता काही दिवसांना पूर्वी बदललं, ममता अनामिका ब्लॉग ठेवला. कारण आम्हाला सजेशन आल्या खूप जणांच्या की ते सर्च करायला खूप डिफिकल्ट जातं. आणि मध्ये अँड असा सिम्पल ठेवला होता. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही थोडा सिम्पल असा ममता अनामिका ब्लॉग असं नाव ठेवलं. आता आपल्या चॅनलचं नाव तेच आहे, ममता अनामिका ब्लॉग. आणि सगळ्यांनी सपोर्ट करा मंडळी. ऍक्च्युअली आमचे 2 चॅनल आहेत. एक माझं आहे कोकणी.चेतन, त्याच्यावरती पण आम्ही करतोय व्हिडिओ अपलोड. त्याच्यावर सुद्धा आम्ही करतोच आहोत. ते पण आमचं चालूच आहे. पण खूप म्हणतात ना आमची मेहनत आणि तुमचा सपोर्ट याच्यामुळे आमचं चॅनल फायनली मॉनिटाईज झालंय मंडळी. खूप मला आनंद होतो माहिती. कोणत्यासाठी विचार पण केला नव्हता मी. आणि आपण छोटे छोटे युट्यूबर्स असतो ना, जी कुठेतरी आपण प्रयत्न करत असतो कुठल्या तरी गोष्टीसाठी. आणि ती एखादी गोष्ट म्हणतात ना की सफल झाली तर त्यामागचा जो आनंद असतो ना तो कोणाला सांगायला नको आहे. कारण की ज्याचं युट्यूब चॅनल ज्याचं आहे ना त्यालाच माहिती आहे एक सबस्क्रायबरची किंमत, एका व्ह्यूजची किंमत. हो की नाही त्याचं? आणि कसं मेहनत घेणार, कष्ट घेणार ना, म्हणजे तुमच्या कुठे तुम्ही कमी पडताय तिथे तर तुमचं पण चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. आता आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करतो तुम्हाला. माझ्या आताचे 3000 सबस्क्रायबर झाले नाहीत, आता होणार आहेत माझे 3000. तरी पण चॅनल मॉनिटाईज झालं आहे. येस, झालं आहे. आणि तेच म्हटलं ना आमची मेहनत आणि तुमचा सपोर्ट त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. तर तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या हीच आमची विनंती आहे. हो की नाही दोन्ही चॅनलसाठी. आणि आमचं हे चॅनल कसं मॉनिटाईज झालं त्याला ममता सांगेल कसं झालं ते. आमचा थोडी आयडिया की आपण कधीपासून सुरुवात केली आणि कुठल्या गोष्टीवर आपण काम केलं आणि कसं मॉनिटाईज झालं हे सगळ्यांना सांगत. बरं, चालेल. ऍक्च्युली आम्ही काय लपवणार नाही आहोत. हे केल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार, शेअर करणार आहोत. फर्स्ट म्हणजे आमचं कोकणी.चेतन हे चॅनल होतं, बरोबर. आणि चालू केलं होतं आणि म्हणजे ममताने सजेस्ट केलं की चालू करूया असं. म्हणजे आमचं असं मनात फील झालं रात्री. आणि म्हणजे 28 एप्रिल 2024 ची गोष्ट आहे ही. ते चॅनल आम्ही ओपन केलं होतं कोकणी.चेतन हे. आणि कोकणी.चेतनवर आम्ही नेहमी काम करायचो, रोज काम करायचो. पण मला कशी सवय झाली होती ते रोज व्हिडिओज बनवायचो वगैरे. मग मला असं वाटायचं तेव्हा डान्सचे व्हिडिओ टाकायचो. डान्स व्हिडिओ टाकायचो. येस. आणि मग मला असं वाटायचं की अरे बापरे आता पण बनवायची रील्स वगैरे बनवायची. हो, मी पण बनवत होते. मग नंतर माझं झालं की अरे यार मी पण ओपन केलं तर बरं वाटेल ना चॅनल. म्हणजे कसं माझा हा हेतूच नव्हता की म्हणजे मॉनिटाईज होईल आणि बाकी सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग पुढे. माझ्या काहीच डोक्यात नव्हतं ते सगळं. आणि मग नंतर ठरवलं की चेतन त्याचा पण घेऊन जात होता, बरोबर, कामाला जायचं जॉबला. मग मी म्हणायची माझं पण माझ्याकडे येतं, मी पण सहज रील्स वगैरे टाकते ना, बरोबर की नाही. माझ्या डोक्यात आलं. मग मी माझं चॅनल हे ओपन केलं जे ममता अनामिका ब्लॉग हे वाले चॅनल जे आता आहे. नंतर मग असं मी करत गेले रोज. त्यानंतर मग मी लॉंग व्हिडिओ वगैरे टाकायला लागले. आम्ही पहिला भर दिला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी. आम्ही त्याच्यावरती आम्ही भर दिला. व्हिडिओ पण बनवत होतो साईड बाय साईड, असं नाही व्हिडिओ स्टॉप. पण आम्ही कंटेंट एकच ठेवला. म्हणजे मी डान्सचा करत होतो आणि ममता कॉमेडी रील्स बनवायची, शॉर्ट बनवायची आणि मोठे व्हिडिओ म्हणजे डेली ब्लॉग टाकायचे. आणि मोठे व्हिडिओ सुद्धा मी आधी बनवले नव्हते. मला वाटतं 3-4 महिन्यानंतर मी बनवायला लागले आहे. फक्त मी कॉमेडीज बनवत होते. सुरुवातीला आम्हाला व्हिडिओ कसे बनवायचे, काय टाकायचं, माहिती नव्हतं किंवा कुठलं कसं किती टायमाचा बनवायचा व्हिडिओ, कसं बनवायचा, आडवा बनवायचा, उभा बनवायचा, ते पण कॅमेरा समोर कसं यायचं, काय बोलायचं, कुठलीच आम्हाला माहिती नव्हती. आणि मी तर म्हणते खरंच जे छोटे युट्यूबर आहेत ना की जसं म्हणजे आमच्यासारखे, तर तुम्ही खरंच मंडळी प्रयत्न करा. कारण की म्हणजे थोडे सबस्क्रायबर वाढवायला तुमच्या जे ओळखीचे असतील, तुम्ही कुठे पण काम करत असतील, तुमचे नातेवाईक असतील, आजूबाजूच्या सोसायटीचे मित्रमंडळी जे चांगले तुम्हाला सपोर्ट करू शकतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला लावा. आणि जे पण तुमच्या जीवनात नवीन नवीन व्यक्ती येतात ना सगळ्यांना सांगायचं सबस्क्राईब करायला. तुम्ही जर स्वतः माउथ पब्लिसिटी करतील तेव्हा तुम्ही सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढतील. असे मी माझे वाढवले, ममताने पण तिथे वाढवले आणि मी पण तिला मदत केली, तिने पण मला. आणि जास्तीत जास्त शॉर्ट्स व्हिडिओ बनवा तुम्ही, कारण का तिथे आपले सबस्क्रायबर जास्त वाढतात. आणि प्रत्येक व्हिडिओला टाकत जावा प्लीज सबस्क्राईब. हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे आपल्यासारख्या म्हणजे म्हणतात ना सामान्य जनतेसाठी. कारण की तुम्ही म्हणजे म्हणतात ना माणसांना ओळखू शकता. तुम्हाला बोलण्याची एक पद्धत येतो प्रत्येक गोष्टीचा. हो, सबस्क्रायबरचा क्रायटेरिया पूर्ण झाला कधीच आमचा. म्हणजे 500 म्हणा किंवा 1000 जो मिनिमम आहे तो आमचा झाला सबस्क्रायबर क्रायटेरिया पूर्ण.
पण त्याच्यानंतर आम्हाला व्हिडिओ आणि शॉर्ट्सला रिस्पॉन्स यायचा, पण त्याच्यावरती आपलं मॉनिटाईज होईल की नाही त्याची शक्यता कमी होती. मग तुम्हाला माहिती का मंडळी, आता ऍक्च्युली कसं करतात की लवकरात लवकर सगळे लोक लाईव्ह चालू करतात, पण आम्हाला लाईव्ह म्हणजे हे पण काय माहित नव्हतं. माहितीये का हे लाईव्ह म्हणजे काय, कसं बोलायचं, काय होतं काहीच माहित नव्हतं. म्हणजे म्हणतात ना आम्ही शून्यातून कुठेतरी इथपर्यंत पोहोचलोय आता, ते आम्ही फक्त आमचा एक्सपिरियन्स तुमच्या समोर शेअर करतोय आम्ही, बरोबर ना. आणि मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगायला गेलो तर भरपूर मोठा व्हिडिओ होईल, कारण की म्हणतात 1 तास पण पूर्ण नाही आपल्याला बोलण्यासाठी. आणि मग त्यानंतर आम्ही काय केलं की लाईव्हवर जास्तीत जास्त भर दिला. मी कंटिन्युअसली तुम्हाला सांगते 6 ते 7 महिने लाईव्ह घेतली मंडळी, कारण की माझा वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली. झोप कमी घेतली पण मी रात्रंदिवस लाईव्ह घेतली, कारण मी पण कामावर असायचो. त्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचं, त्यानंतर आपले लॉंग व्हिडिओ म्हणतात ना व्हिडिओ बनवायचे, त्यानंतर ते बनवायचे, त्यानंतर ते एडिट करायचं, त्यानंतर ते एक्सपोर्ट थंबनेल या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. मला काहीच माहित नव्हतं, तरी पण मी हळूहळू शिकले मंडळी, आणि तुम्ही पण असंच शिका, हीच माझी इच्छा आहे, हो की नाही. म्हणजे फायनली ह्याच्याच जवळ आमचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, तर तुम्हाला कळलं असेल मंडळी आम्ही कशा प्रकारे चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. तेच ना, आता आमचा तो क्रायटेरिया पूर्ण झाला आहे मॉनिटायझेशनचा. पुढची प्रोसिजर अजून थोडी बाकी आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला एवढंच नाही सांगू शकत त्याबद्दल. तसं ते आम्हाला कळेल हळूहळू, तसं आम्ही तुम्हाला नक्की सांगतो शेअर करणारच आहोत. आणि तुम्हाला म्हणजे म्हणतात ना छोटे युट्यूबर असणार किंवा ज्या गोष्टी माहित नसतात थोड्याफार असतात, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुम्हाला नक्की सजेस्ट करू. आणि एक तुम्हाला गॅरंटी देईल, जर तुम्ही पण अशी मेहनत घेतली, जर तुम्ही ओळखलं की तुमच्या कुठल्या याला रिस्पॉन्स चांगला येतोय, म्हणजे तुमच्या शॉर्ट व्हिडिओला चांगला येतोय, तुमच्या लॉंग व्हिडिओला चांगला येतोय, की तुम्हाला लाईव्हला येतोय, तुम्हाला तिकडे जास्त फोकस करून तुम्हाला ते क्रायटेरिया पूर्ण करायचा. तुमचं पण चॅनल नक्की मॉनिटाईज होऊ शकतं मंडळी, हे मी नक्की सांगतो. म्हणजे म्हणतात ना की आम्ही, आणि हां सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लाईव्ह खूप लेट चालू केलं, कारण की लाईव्ह बद्दल काहीच माहित नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे वायफाय सुद्धा नव्हतं मंडळी. आणि खरं सांगते हो, म्हणजे जेव्हा मी हे युट्यूब म्हणजे म्हणतात ना एका मोबाईलवरती मी आपल्या नॉर्मल, आमच्याकडे स्टँड सुद्धा नव्हतं मंडळी. म्हणजे आम्ही स्टँड पण आत्ता घेतला आहे, 2 महिने झाले आहेत घेऊन. नाहीतर सगळा एक व्हिडिओ मी बनवणार आहे याच्यानंतर, की आम्ही कसे व्हिडिओ बनवायचे, काय करायचो. पण तुम्हाला वायफाय घेणं गरजेचं आहे मंडळी. हो, जर लाईव्ह कंटिन्यू घ्यायचं असेल की वायफाय दुसरा पण तुम्ही व्हिडिओ जर बनवणार असाल तर वायफाय आपल्याला कंपल्सरी आहे घेणं. आणि म्हणून आम्ही वायफाय घेतलं, नाही तर आम्ही घेतलं सुद्धा नसतं, हो की नाही. तर पण काय माहिती, आपल्याला काहीतरी करावं लागतं ना, मेहनत करायला लागतं कुठेतरी, आपल्याला पण काहीतरी करावं लागतं, इन्व्हेस्टमेंट म्हणा काहीतरी. त्याशिवाय कुठल्याच्या सक्सेस मिळत नाही, तर तुम्हाला पण करावंच लागेल. बरोबर आहे. तर नक्की तुमचं पण चॅनल सक्सेस होईल, मॉनिटाईज होईल. पण मेहनत घेतला तर यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे याच्या मागे, आणि तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. आणि कारण की मला पण मिळाल्या आहेत. म्हणजे म्हणतात ना व्हिडिओज कसे बनवायचे, एडिट कसं करायचं, कुठल्या ॲप्समध्ये काय बनवायचं, बोलायचं कसं समोरच्या सोबत, त्यानंतर लाईव्ह आपण कशी घ्यायची. लाईव्ह बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे मंडळी येत असतात आपल्यासोबत, आपण म्हणजे कसं माइंड शांत ठेवून त्यांच्यासोबत कसं बोलायचं, जास्तीत जास्त हसवण्याचा प्रयत्न कसा करायचा, हे पण आपल्याकडे थोडंसं म्हणजे कसं स्किल असलं पाहिजे, तरच आपण लाईव्ह सुद्धा घेऊ शकतो असं मला तरी वाटतंय, आहे की नाही. तर सगळ्यात मेन म्हणजे बाकी त्यांचे पण आभार, ज्यांच्या लाईव्हला यायचे मंडळी, रेग्युलर यायचे, सगळ्यांचे आभार. आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आमचा चॅनल आज मॉनिटाईज झाला आहे. मला तर सगळ्यांची नावं घ्यायची इच्छा होते, पण कसं कोणाचं नाव त्याच्यामध्ये मिस झालं तर मग परत म्हणजे आमचे रेग्युलर मंडळी जे येतात लाईव्हला, सगळ्यांचे आभार आहेत, सगळ्यांचे मनापासून आभार मंडळी. आणि तुमचा सपोर्ट आहे ना आम्हाला असाच कायम राहू द्या, आणि दोन्ही चॅनलला तुमचं प्रेम असंच कायम म्हणजे राहू द्या, ही इच्छा आहे माझी, हो की नाही. अजून काय सांगशील तुला, कसं वाटतं मंडळी? खरंच बोलतो, प्रयत्न करा, मला पण छान वाटतंय. कारण जेव्हा आम्ही चॅनल चालू केलं तेव्हा तर असं वाटत होतं की काय होणार आपलं. आम्ही जस्ट म्हणजे म्हणतात ना नॉर्मली म्हणतात ना असंच आम्ही चालू केलं होतं. म्हणजे आमच्याकडे हेच नव्हतं, हे त्याचं नव्हतं की आपण म्हणजे याच्यात सक्सेस होऊ किंवा आपल्याला करायचं आहे, असं काहीच नव्हतं. म्हणजे मला तर असं वाटतं की हा पल्ला एवढा मोठा आपला कधी होईल, म्हणजे आयुष्यात तरी होईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. पण आज हे स्वप्न पूर्ण झालंय, तर खूप छान वाटतं आम्हाला. तुम्ही पण प्रयत्न करा मंडळी, तुम्ही पण तुमचं चॅनल मॉनिटाईज करून घ्या, नवीन असतील युट्यूबवर तरी. तुमचा सपोर्ट असाच ठेवा कायम, आणि प्रेम करा आमच्यावर, स्वतःवरती काम करा. हळूहळू तुम्ही पण इम्प्रूव्हमेंट होत जाईल तुमच्यामध्ये, की तुम्हाला काय करायचं आहे, समोरच्याशी कसं बोलायचं आहे, काय जिथे तुम्ही कमी पडत असतील तिथे. तर नक्की एक दिवस तुमचं पण चॅनल मॉनिटाईज होईल, तुम्ही पण मेहनत घ्या मंडळी. म्हणजे आतापर्यंत आम्ही इथपर्यंत कसं मॉनिटाईज केले ते आम्ही तुमच्या समोर सांगितलं आहे. आता ह्याच्या पुढे म्हणजे आम्हाला सुद्धा कसं कळत जाईल, कसं मी पण व्हिडिओ बनवणार आणि तुमच्या समोर म्हणतात ना ते सादर करणार. पुढच्या गोष्टी आम्ही एवढ्याच नाही सांगणार तुम्हाला, कारण आमच्या बरोबर त्या घडायच्या बाकी आहेत, पण त्या घडल्यावर आम्ही तुम्हाला नक्की शेअर करणार आहोत. तेच ना. तर हेच सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, स्वतःच्या भाषेविषयी पण तुम्ही बाळगा, की लाज नका बाळगू, बिंदास बोला, तुम्हाला जी भाषा येते त्याच्यामध्ये, ते महत्वाचं आहे. आता आम्हाला सगळ्यांचे सपोर्टर भेटले ते आपल्या भाषेचेच मिळाले,
आणि असं काय नाही, इतर भाषिक पण येतात, सपोर्ट करतात, आम्ही त्यांचा पण मान राखतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे का, आम्हाला तर म्हणजे म्हणतात ना, कधी न त्यांच्याशी आम्ही बोललोय आणि कधीच त्यांच्याशी बोललो नव्हतो, आणि जस्ट फर्स्ट टाइम येऊन पण त्यांनी आम्हाला सुपर चॅट मेंबरशिप घेतली आहे. असे पण मेंबर्स आहेत आमच्या चॅनलवरती. तर प्लीज त्यांना पण खूप खूप धन्यवाद. आणि मी एवढं सांगू इच्छिते की आमच्या आता सुपर चॅट, त्यानंतर परत मेंबरशिप, सुपर स्टिकर, त्यानंतर मेंबर सुपर थँक्स, मेंबरशिप गिफ्ट, हे सगळे ऑप्शन चालू झालेले आहेत मंडळी. सपोर्ट करा आम्हाला. तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करू शकता. आणि चला, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तुमची आता रजा घेतो. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूच ममताच्या सगळ्या डेली ब्लॉग्स मध्ये. आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. पण नवीन बघत असतील चॅनलचं पण मी व्हिडिओ टाकतो, रील्स बनवतो. आमचं फर्स्ट चॅनल आहे ते, म्हणजे थोडंसं मागे पडले आता, पण त्याला पण सपोर्ट करा, ते पण पुढे येऊ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला वेळ मिळत नाही, पण वेळ काढावा लागतो मंडळी, हो की नाही? ते महत्त्वाचं आहे. लवकर ममताला सपोर्ट करा जास्तीत जास्त, कारण पुढच्या पण गोष्टी आपल्याला कळायच्या आहेत. त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट मेन महत्त्वाचा आहे. तुम्ही मेंबरशिप घ्या, सुपर चॅट करा, सुपर स्टिकर, सुपर थँक्स, जे तुम्हाला जमेल ते पाठवा. असं काही जबरदस्ती नाही कोणावर, पण प्रेमाने एक सपोर्ट म्हणून, सहकार्य म्हणून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा असतो, बरोबर आहे की नाही? ते म्हणजे कसं आम्हाला पण कळतं, म्हणजे कसं की सगळे कष्ट करून पैसे कमवत असतात, त्यामुळे आम्हाला त्या पैशाची खूप व्हॅल्यू माहिती आहे, किंमत माहिती आहे. कारण कसं एक रुपया कमवण्यासाठी आपण जीवाचं रान करतो, बरोबर की नाही? त्यामुळे आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही मंडळी. स्वखुशीने समोरचा जो देतो आपल्याला तेवढंच घ्यायचं आपण, हो की नाही? आणि तुम्ही पण प्रयत्न करा, जर तुम्हाला याच्यामध्ये खरंच जायचं असेल, पुढे जायचं असेल. असं नका फार मानू करी की नाही माझं एवढंच झालं, मी आता शांत बसतो, नाही मला व्ह्यूज वाढत नाही, म्हणजे काय करू. मग कधी कधी आपल्याला एकट्याने पण पॉसिबल नाही होतं. तुम्ही तुमच्या घरातला कोण असेल त्याची मदत घ्या, त्याच्याच बरोबर करा, तर मग ते खूप तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्हाला पण आनंद वाटेल की एकट्यावरती भांडण नाही येणार. असं बरोबर. आता आम्ही दोघं होतो म्हणून ते आम्हाला शक्य झालं. आणि मेन म्हणजे कसं, फक्त एकाने विचार करून नाही चालत, त्याच्यावर साथ पण लागते. त्याचा ममताने पण कुठेतरी विचार केला की आपण हे करूया, म्हणून तास झालाय मॉनिटाईज. आणि मला पण आनंद आहे. असं काय नाही, ममताचं जरी एक चॅनल मॉनिटाईज झालंय ते तरी आम्हाला वाटते काहीतरी आम्ही म्हणजे कुठेतरी आम्ही म्हणजे म्हणजे म्हणतात ना की अगदीच असं वाटतं की काहीच होणार नाहीये, तर ते झालंय म्हणजे. आणि तुम्हाला खरंच आम्ही कळतं शेवटचं, जेव्हा आपण ते म्हणतात ना वाईटी स्टुडिओ ओपन करतो ना आपला, तेव्हा जो भन्नाट वाटतं ना, ते असं म्हणतात ना की वा, असं वाटतं. तुम्ही पण आनंद घ्या, तुम्ही पण तो आनंद घ्या, एवढीच इच्छा आहे माझी. आणि चला मंडळी, आता व्हिडिओ खूप मोठा होतोय आपल्याला. चला आता मी ते व्हिडिओ स्टॉप करतो. आणि सर्वांचं प्रेम असंच राहू द्या दोन्ही चॅनलला. कोकणी डॉट चेतन आणि ममता अनामिका ब्लॉग. आणि आमची अनामिका आता झोपली आहे म्हणून तिला घेतलं नाही आम्ही, ओके? तर तुम्ही तिला जाऊन बघू शकता आधीच्या व्हिडिओमध्ये, ओके? चला मंडळी, बाय बाय, टेक केअर, सी यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.